राज ठाकरेंचं सुपुत्राला मतदान, सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क। महाराष्ट्र विधानसभा 2024साठी आज मतदान होत आहे। महाराष्ट्रातील 288 मतदारसंघासाठी सकाळी 7 वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली। सकाळपासून राज्यातील राजकीय पक्षांच्या नेत्यांनी मतदानाचा हक्क बजावला आणि यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सुद्धा कुटुंबासह मतदान केलेलं आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज आपल्या कुटुंबासह दादर येथील बालमोहन विद्यामंदिर शाळेत मतदान केलेलं आहे आणि यावर्षी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे देखील निवडणुकीच्या रिंगणात असल्यानं राज ठाकरे यांच्यासाठी ही निवडणूक विशेष असल्याचं म्हटलेलं जातंय। मतदान केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे की सर्वांनीच मतदान केलं पाहिजे। मतदान नाही केलं तर आपल्या पदरात काय पडतं हे मागच्या 5 वर्षात लोकांनी पाहिलं आहे आणि त्यामुळे मतदानाचा हक्क आपण सगळ्यांनीच बजावलाच पाहिजे असंही ते म्हणाले आहेत। दरम्यान मुंबईत आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झालेली आहे तर राज्यातील महत्त्वाच्या लढतींपैकी एक असलेल्या माहीम विधानसभा मतदारसंघात राज ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे। मला असं वाटतं की जेवढं मतदान कमी होईल तेवढं त्यांच्या पदरी काय पडेल हे गेल्या 5 वर्षात पाहिलं। मला असं वाटतं जास्तीत जास्त लोकांनी मतदान करून एक तर मतदान केलं पाहिजे सगळ्यांनी, म्हणजे हा तर विषय आहेच, पण आपलं मत व्यक्त करणं त्यापासून बाजूला हटणं हा काय पर्याय नाही होऊ शकत। साहेब 48 तासामध्ये अनेक नेत्यांवर हल्ले होताना बघायला मिळतात। महाराष्ट्रात असं कधी झालं नव्हतं मतदानाच्या आधी हल्ले होताना अनिल देशमुखांवर हल्ला झाला, अपक्ष उमेदवारांवरती पण हल्ले झाले। तुम्हाला आठवत असेल तर माझ्या गुढीपाडव्याच्या सभेमध्ये मी असं म्हटलं होतं तेव्हा की जे तुम्ही आजपर्यंत पाहिलं नाही अशा गोष्टी तुम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळतील, ते बघायला मिळत नाही। साहेब आपण अभित इथे उभा आहे, महाराष्ट्रात आपले अनेक उमेदवार उभे आहेत, आपण नेहमी म्हणताय की यावेळेस सत्तेत मनसे असेल, कसं परफॉर्मन्स पाहताय? झालं ना, आता सगळ्या निवडणुका झाल्या, आता मतदान झालं। सोबत झाला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काल विनोद तावडेंच्या सोबत माहिती आहे भावनिक क्षण होता का अमितजींसाठी? आज तुम्ही मतदान केलं, पहिल्यांदा कुटुंबातल्या व्यक्तीसाठी मतदान करत निश्चितच वेगळा दिवस होता तुमच्या। माझं मी खूप वेळा मतदान केलंय, चांगली गोष्ट। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई।